कवितेचं शीर्षक आहे सखी सांग ना. ज्यांना हा प्रश्न विचारला आहे तो सहजच समजून घेण्यासारखा आहे. सखी ऐक ना, पटत असेल तर. सखी ऐक ना, पटत असेल तर की अस्तित्वाची ओळख या धडपडीत तुझी चूक एवढीच. अस्तित्वाची ओळख या धडपडीत तुझी चूक एवढीच की स्त्री असूनही फक्त देह म्हणून स्वीकारण्यास नकार दिला तू आणि ठाम निर्णयासरशी ओलांडला उंबरठा. सखी ऐक ना, अस्तित्वाची ओळख या धडपडीत तुझी चूक एवढीच की एक स्त्री असूनही फक्त देह म्हणून स्वीकारण्यास नकार दिला तू आणि ठाम निर्णयासरशी ओलांडला उंबरठा. त्या क्षणी वाटलं मला की सूर्य पेरला तू नक्कीच. आता उगवणार आगळा वेगळा एक उजड नि तुझ्यासारख्या असंख्य वाटसरूंना होणार मदत. पण त्यापेक्षा बलिष्ठ ठरली काळ वेळ दोन्हीही. काजव्यांनी अक्षरशः ओळखला तुझा नवशिकेपणा आणि चुकवली वाट मुद्दाम. आणि तू अडकत गेलीस नव्यानं स्त्री स्वातंत्र्याची बाराखडी पाठ करत देहाच्या नवीन परिभाषेत. मला ठाऊक आहे सखी, आज तुझे पाय जमिनीपेक्षा खूप उंचीवर आहेत. डोळे विस्फारतील एवढं सौंदर्य जपत उधळत तू प्रत्येक शॉपिंग मॉलच्या सुंदर शोरूममध्ये गर्वोन्नत उभी आहेस. मला ठाऊक आहे सखी, आज तुझे पाय जमिनीपेक्षा खूप उंच आहेत. डोळे विस्फारतील एवढं सौंदर्य जपत उधळत तू प्रत्येक शॉपिंग मॉलच्या सुंदर शोरूममधून गर्वोन्नत उभी आहेस. सखी या वळणावर एक विचारू, खरं सांगशील? अस्मितेच्या या संघर्षात स्त्री मुक्तीचा झेंडा फडकवणारी तुझी ही उन्मुक्त उच्छृंखल जीवनयात्रा ठरली तर शेवटी देहापासून देहापर्यंतच ना. मग बरं, तू जिंकलंस ते कोणाला आणि मिळवलंस ते काय?